नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला, तिघांना अटक। जुन्या वादातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात निलेश किसन आकाडे, वय वर्ष 24, राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, विचारे मळा, कोल्हापूर, हा तरुण गंभीर जखमी झाला। नागाळा पार्क येथील कमानीजवळ ही घटना घडली। शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघा हल्लेखोरांना सोमवारी अटक केली आहे। संशयित अजित लोखंडे, नंदप्रेम लोखंडे, केदार लोखंडे, राहणार सदर बाजार, कोल्हापूर, अशी त्यांची नावे आहेत। पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं की निलेश आकाडे व संशयित ओम लोखंडेसह साथीदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत। निलेश हा मित्र रुपेश मिसाळ याच्या समवेत नागाळा पार्क येथील स्वागत कमानीजवळ रविवारी सायंकाळी डिजिटल बोर्ड लावत होता, त्यावेळी संशयित दाखल झाले। जुन्या वादातून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली। ओम लोखंडेसह त्याच्या साथीदारांनी निलेश आकाडे याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ओम लोखंडे याने निलेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर कोयत्याने वार केले। धारदार शस्त्राच्या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळला, त्यास तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले। रात्री उशिरा ओम लोखंडेसह तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथकाने हल्लेखोरांना अटक केली।